नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत। आज करतोय आपण एक सर्वांग सुंदर खूप छान दिसणारी मोत्याची फुलांची परडी। तर या परडीसाठी लागणारं साहित्य आहे हे गोल्डन कलरचे 6 नंबरचे मोती, त्यानंतर हे ब्राऊन कलरचे 6 नंबरचे मोती, हे व्हाईट आणि हे रेड कलरचे 6 नंबरचे मोती, त्यानंतर हा एक धागा घेतलेला, त्यानंतर ही नीडल आणि ही सुई। तर करूया सुरुवात या कलाकृतीला। तर सुरुवातीला आपण या 6 नंबरच्या 6 मोत्याला धाग्यात घालून एक गाठ पाडून घ्यायची। सुरुवातीच्या स्टेप्स खूप सोप्या आहेत ज्या तुम्ही नेहमी करता। तर 6 मोती घालायचे आणि 6 मोती घालून गाठ पाडून घ्यायची। हे आपण 6 मोती घातलेत आणि आपण याची आता एक गाठ पाडून घेऊ। हे 6 मोती घालून मी एक गाठ पाडून घेतली। आता यातील प्रत्येक मोत्यावरती आपल्याला 6चा एक राऊंड करायचा आहे। तर तो राऊंड करूया आपण ह्या ब्राऊन मोत्यांमध्ये। तर एक मोती आहे म्हणून आपल्याला 5 मोती घालायचे आहेत आणि 5 मोती घालून एक 6चा राऊंड या ठिकाणी बनवून घ्यायचा आहे। तर हा झाला पहिला राऊंड आपला। त्यानंतर दुसऱ्या व्हाईट मोत्यातून सुई टाकून घ्यायची। दुसरी व्हाईट मोत्यातून सुई टाकल्यानंतर आता आपल्याला 4 मोती टाकून पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। तर 1 2 3 आणि हा 4 असे 4 मोती टाकून हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊ। 4 टाकल्यानंतर ह्या पहिल्या मोत्यातून एक सुई टाकून घ्यायची आणि पुढे काढून घ्यायची। असंच हा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे। तर हा 6चा राऊंड आता हा शेवटचा आपल्याला कंप्लीट करायचा आहे। आता शेवटच्या राऊंडमध्ये आपल्याला 3च मोती घालायचे आहेत आणि हा राऊंड आपला कंप्लीट होतो। तर या ठिकाणी आपण हा 6चा एक कंप्लीट राऊंड पूर्ण करून घेतला आहे। असा हा 6चा राऊंड आपला कंप्लीट झाला आहे। आता आपण पुढच्या राऊंडकडे वळू। आता पुढचा राऊंड करताना आपल्याला काय करायचं आहे, याच्या मधल्या 2 मण्यावरती 6चा राऊंड करायचा आहे आणि ह्या कॉर्नरच्या मोत्यावरती 5चा राऊंड करायचा आहे। तर ह्या ब्राऊन मण्यातच आपण हाही राऊंड कंप्लीट करूया। तर या ठिकाणी 2 मोती ऑलरेडी आहेत म्हणून आपल्याला घालायचे आहेत 4 मोती। तर 1 2 3 आणि हा 4था, असे 4 मोती घालून हा 6चा राऊंड एक कंप्लीट करायचा, हा मधला राऊंड। आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे 5चा राऊंड। 5चा राऊंड करायला आपल्याला काय करावं लागेल, 2 मोती ऑलरेडी आहेत म्हणजे 3 मोती घालावे लागतील। 1 2 आणि हा 3रा, असे 3 मोती घालून हा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे। तर कॉर्नरचा राऊंड 5चा याच्यासाठी घेतला की आपल्याला डिझाईन गोल आली पाहिजे, मग त्यासाठी आपल्याला 5चा करावा लागेल। जर 6चेच सगळे केले असते तर ती डिझाईन आपली षटकोनी झाली असती। हा झाला 5चा। आता आपल्याला परत 3 मोती आहेत म्हणजे आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत परत आणि 3 मोती घेऊन 6चा राऊंड कंप्लीट करायचं आहे। कारण या ठिकाणी 3 ऑलरेडी अवेलेबल आहेत म्हणून घ्यायचं आहे 6चा। तर हा एक 6चा राऊंड घेऊन आपण हा राऊंड कंप्लीट करूया। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण एक 6 आणि एक 5 असे कंप्लीट करायचे। आता इथे 5चा येईल तर इथे मी 5चा घेते, असे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते आणि दाखवते। आता हा लास्ट राऊंड आपल्याला कंप्लीट करायचं आहे। तर हा शेवटचा राऊंड आपल्याला 3 मणी ऑलरेडी आहेत आणि आता 2 मोती घालून घ्यायचे आहेत म्हणजे आपला हा राऊंड कंप्लीट होतो। तर हे झालं आपलं सर्कल कंप्लीट।
ही आपली तिसरी स्टेप. ही तिसरी स्टेप कंप्लीट झाली. आता आपण वळूया चौथ्या स्टेपकडे. तर चौथ्या स्टेपमध्ये काय करणार आहे आपण आता की त्याच्यामध्ये 3 व्हाईट मोती, त्याच्यानंतर 2 गोल्डन मोती आणि 3 परत व्हाईट मोती. 1 2 आणि हा तिसरा व्हाईट मोती. आणि ह्याच्यामधल्या प्रत्येक मोत्यावर, या सर्कलमधल्या प्रत्येक मोत्यावरती आपल्याला 9चा राऊंड करायचा आहे. आता 1 मोती होता, आपण 3 3 6 आणि 2 8 मोती टाकलेत. आणि ज्या मोत्यात सुई आहेत त्या मोत्यातूनच अपोजिट डायरेक्शनने सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने काढली आणि ही सुई आता पलीकडे आपल्याला घेऊन जायची आहे दुसऱ्या मोत्यात नेऊन आता आपल्याला फक्त 3 व्हाईट मोती, 3 व्हाईट आणि 2 गोल्डन, 2 गोल्डन आणि ही सुई या 3 मोत्यामधून काढून घ्यायची आहे, व्हाईट मोत्यामधून काढून घ्यायची आहे. इथून 3ही मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. अशी काढून घ्यायची. आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे, पुढच्या मोत्यात जायचं आहे आणि सेम स्टेप्स रिपीट करून हा पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आहे. हा राऊंड मी कंप्लीट करते आणि मग दाखवते. तर हा राऊंड आपला बेस याचा कंप्लीट झाला आहे. आता आपण हा शेवटचे 2 मणी घालून घेऊ आणि मग पुढच्या स्टेपला सुरुवात करू. तर आता हे 3 मण्यातून मी सुई घालते आणि ही सुई घालून आता आपण पुढच्या स्टेपकडे वळू. आपल्याला ही सुई काढून घ्यायची. इथून सुई काढून घ्यायची आणि आता आपण पुढची स्टेप करू. आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला हे करायचं आहे की एक 6चा पूर्ण गोल हा बेस आहे. आता आपल्याला 6चा पूर्ण घेर करून घ्यायचा आहे गोल्डन कलरचा. तर मी गोल्डन कलरचा एक कंप्लीट घेर या ठिकाणी करून घेते. तर यासाठी आपल्याला प्रत्येक 2 मण्यावरती काम करायचं आहे. प्रत्येक 2 मण्यावरती 4 मणी टाकायचे आहेत. असे 4 मणी टाकून बाजूच्या मण्यातून सुई काढायची आणि मग 4 मणी टाकून त्याच्यावर 6चा गोल करून घ्यायचा. तर या 3 मण्यातून सुई निघालेली आहे. आता या एका बाजूच्या मण्यावरती सुई टाकायची. या मण्यामधून सुई घालून घेतली आणि आता याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला 4 गोल्डन. 1 2 3 आणि हा 4था. असे 4 गोल्डन मणी टाकून हा घेर आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी ह्या दुसऱ्या मण्यातून आपण सुई टाकून घेतली. तर ह्या प्रत्येक जॉईंटवरती आपल्याला 6चा एक कंप्लीट राऊंड करून घ्यायचा आहे. तो मी करून घेते. तर बघा, या इथून 2 मण्यातून टाकली. आता आपल्याला 3 मणी टाकायचे आहेत कारण 3 आपल्याजवळ ऑलरेडी आहेत. तर हे 3 मणी टाकून हा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही, असं 6चा एक राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर आम्ही कंप्लीट करून घेते मग दाखवते. आता हा शेवटचा राऊंड आपण कंप्लीट करतो आहे. या ठिकाणी 4 मणी आले आहेत. आता 2 घालून या ठिकाणी हा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा राऊंड आपला कंप्लीट झाला. आता ही निडल मला इथून खालून काढायची आहे. आता मी याचा बेस करते आहे आणि बेस करायला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, या प्रत्येक 2 मण्यावरती एक एक षटकोन करायचे आहे. या ठिकाणी आपण बेस करतो आहे तयार. पहिले बेस करू आणि मग वर जाऊ. तर बेस आपण या ठिकाणी
रेड मण्याचं करूया किंवा ब्राऊन मण्याचं करूया, बेस ब्राऊन मण्याचं करू. तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागतील, या ठिकाणी 4 मणी ओवून घ्यावे लागतील. याच्यावरती बेस करते मी. तर या ठिकाणी आपण 4 मणी घालून घेऊ. 1 2 3 आणि 4. 4 मणी घालून या 2 मण्यातून सुई काढून घ्यायची, म्हणजे हा बेस तयार होईल. तुम्ही पाहू शकता. या आणि त्याच्या पुढच्या मण्यातून सुई काढून घ्यायची, अशा पद्धतीने. आता आपल्याला ही जी डिझाईन करायची आहे, ही डिझाईन करताना आपण 3 ह्या 2 हे 2 आणि हे 2 असे 6 मण्यावरती काम करणार आहे. आणि म्हणून आपण 3 मण्यांवरती प्रत्येकी 2-2 मण्यावरती असे 3 षटकोन तयार करायचे आहेत आपल्याला. आता हा एक झाला, अजून आणखी एक करायचा आहे. याच्यामध्ये आता 3 मणी घालावे लागतील, कारण 3 आपल्याजवळ ऑलरेडी आहेत. म्हणून याच्यातून सुई काढून घ्यायची. तर या ठिकाणी तुम्ही 40 नंबरचा धागा वापरा. 50 नंबरचा वापरला तर ते सुई घालायला थोडं त्रासदायक होतं. म्हणून या ठिकाणी 40 नंबरचा धागा वापरायचा आणि वरती मात्र 50 नंबरचा धागा वापरायचा. तर हा झाला एक तिसरा. हा पहिला, दुसरा आणि तिसरा. एक तिसरा राऊंड मी करून घेते आणि मग एक राऊंड आपल्याला सोडून द्यायचा आहे. 1 2 आणि हा तिसरा. असे 3 मी राऊंड करून घेते आहे 6-6चे. आणि मग एक षटकोन आपल्याला सोडून द्यायचा आहे. अशा पद्धतीने हे 3 याचे षटकोन तयार केले. आता मी जे वर्क करणार आहे, वर्क करणार आहे ते हा एका याच्यावरती करणार आहे आणि त्याच्यामध्ये हे 2 यूज करणार आहे. त्याच्यानंतर मधला मी सोडून देणार आहे. मग म्हणूनच मी इथे सुद्धा हा मधला सोडून देणार आहे. तर ह्याच्यावरती मी षटकोन करणार नाही. मग सुई पलीकडे ह्या पुढच्या 2 गोल्ड मण्यामध्ये पास करायची आहे आणि त्याच्यावरती असेच 3 षटकोन किंवा गोल करून घ्यायचे 6-6 मण्याचे. तर इथून सुई आपण पास करतोय पलीकडे. आता हा सोडून देणार आणि ह्याच्यावरती करायचं आहे. आता इथे परत आपल्याला हे 3 करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी परत एकदा तुम्हाला करून दाखवते, मग पुढच्या स्टेपकडे वळू. 1 2 3 आणि 4. जेव्हा आपण नवीन गोलाला सुरुवात करतो तेव्हा मग आपल्याला खालचे 2 मणी सोडून 4 घ्यावे लागतील आणि मग त्याच्या बाजूला जर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 3 घ्यावे लागतात. आता या ठिकाणी याच्यावरती 1 करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला 3च घ्यावे लागतील. तर या ठिकाणी आपण 3 घेऊ. 3 मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा एक तिसरा. असे 3 मोती घेतले.
आणि आता या पुढच्या याच्यावर करायचं आपल्याला. आता ह्याच्यावरती एक करायचं आहे, तर त्याच्यासाठी परत आपल्याला 4 घ्यायचे आहेत, सॉरी 3 घ्यायचे आहेत. आता परत काय करायचं आहे, इथून पलीकडे आपल्याला या 2 मण्यातून पास करून घ्यायचं आहे आणि पास करून बरोबर पुढच्या 2 मण्यावरती सेम प्रोसेस रिपीट करायची. इथून पास केलं मी. आता ह्या 2 मण्यांवरती आपल्याला पुढची डिझाईन कंटिन्यू करायची. तर हे मी पूर्ण राऊंड करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. ह्या 3-3च्या स्टेप झाल्यानंतर आता आपल्याला करायचं आहे की ह्या 3 स्टेपवर 1-2 षटकोन करून घ्यायचे आहेत. तर 6-6चे 2 गोल आपण करून घेऊ. हा या ठिकाणी हा एक झाला आणि आता दुसरा करायचा आहे. 1 3 मणी घालावे लागतील आता, कारण आपल्याजवळ 3 ऑलरेडी आहेत. 2 आणि हा तिसरा. तर असे 3 मणी घालायचे आहेत आणि हे 2-2चे षटकोन आपण कंप्लीट करून घेतले आहेत. या पद्धतीने कंप्लीट केलं. मी ही पूर्ण लाईन करून घेतलेली आहे. हे सॅम्पल म्हणून तुम्हाला एक दाखवलं. 3 नंतर 2ची करायची आहे लाईन आहे. बाकीची पूर्ण लाईन मी करून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या मण्यावरती आपण सुई आणूया. या ठिकाणी ह्या गोल्डन मण्यातून सुई टाकायची आणि ह्या वरच्या मण्यात आपण सुई आणणार आहे. इथपर्यंत सुई घेऊन आली मी आणि सरळ सरळ न्यायची आहे ही सुई. इथून अशी सरळ सुई घेऊन जायची. आता मी काय करणार आहे, हे जे सगळे पाय आहेत म्हणजे हा बेस आहे ॲक्च्युअल, आणि हा बेस असा सरळ राहिला पाहिजे म्हणून हे सगळे षटकोन आता कंप्लीट एका लाईननी जोडून घेणार आहे. तर जोडून घेण्यासाठी आता किती मणी लागतात हे मला माहिती नाही, कारण हा सगळा प्रकार मी इन्स्टंट करते आहे, तुमच्या समोर करते आहे. आणि या ठिकाणी आता तुम्ही जोडमणीसुद्धा टाकू शकता. तर याच्या ठिकाणी 4, 5 आणि 6, कदाचित 6 मण्यामध्ये 5च मण्यामध्ये हे कंप्लीट होतं. 6वा मणी लागत नाही, तर 5 मण्यामध्ये हे कंप्लीट व्हायला पाहिजे. त्यानंतर मी या पुढच्या 2 षटकोनाच्या मधातून इथून सुई टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. म्हणजे हा असा बेस तयार होतो. तर ही सुई मी पूर्ण कंप्लीट राऊंड या ठिकाणी करून घेणार आहे. मग आपल्याला मणी किती टाकायचे, 5 मणी टाकायचे. या ठिकाणी तुम्ही जोडमणी आता टाकू शकता, कारण इथे फक्त आपल्याला बेस तयार करायचे आहे. तर हे झाले 5 मणी. 5 मणी टाकून परत ह्या 4 मण्यातून सुई टाकून घेते. असा मी हा कंप्लीट राऊंड करून घेते आणि मग दाखवते. आता आपण नेक्स्ट स्टेपला सुरुवात करतो आहे. हा राऊंड आपला कंप्लीट झाला, बेस कंप्लीट झाला. आता आपल्याला वरचा राऊंड करायचा आहे. आता वरचा राऊंड करण्यासाठी काय करायचं की आपल्याला ह्या 2 मण्यावरती एक 6चा गोल करायचा आहे आणि हा 6चा गोल आता मी गोल्डन मण्यामध्ये करते. 4 मणी घालून घ्यायचे आणि हा 6चा गोल आपला कंप्लीट होईल. आता हा झाला एक 6चा गोल.
आता आपल्याला काय करायचं आहे की याच्या प्रत्येक वर जेवढ्या हे जे 4 मणी आहेत ह्या 4 मण्यावर एक एक पाकळी टाकून घ्यायची. आता ही पाकळी टाकायला मला काय करावं लागेल, मी बघा सुरुवात काय करते. या ठिकाणी मला 8 मण्याची पाकळी करणार आहे मी. आता या ठिकाणी आपण या 2 मण्यांवरती काम करणार आहे. त्याच्यावरती 4ची एक पाकळी तयार करून घेणार, गोल तयार करून घेणार आहे. हा केला मी. 6चा एक गोल तयार केला. 6चा गोल केल्यानंतर काय करायचं, ह्या गोल्ड मण्यातून सुई काढून घ्यायची. ही सुई काढली. आता इथे टाकायचे आहेत मला 2 ब्राऊन आणि 4 रेड. 1 2 3 आणि हे 4 असे 6 मणी मी टाकून घेणार आहे. 4 रेड आणि 2 ब्राऊन हे टाकून आपल्याला ही सुई ह्या 2 गोल्ड मण्यातून टाकून घ्यायची आहे. खालचे जे 2 गोल्ड मणी आहेत या 2 गोल्ड मण्यातून सुई टाकून घ्यायची आहे. सुई वर काढायची आहे आणि वरच्या गोल्ड मण्यामध्ये सुई घेऊन जायची आहे. म्हणजे आपल्याला जे 4 गोल्ड मणी आपण टाकले त्या 4 गोल्ड मण्यावरती 4 पाकळ्या करायच्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही पाकळी एक आपली तयार झाली. आता परत आपल्याला पुढची पाकळी करायची आहे. त्याच्यामध्ये मात्र 1 मणी जास्त टाकायचे, म्हणजे रेड हे 4च्या ऐवजी 5 घालायचे आहेत. तर म्हणजे टोटल आपल्याला 7 मणी टाकायचे आहेत. 1 2 3 आणि 3 आणि 2 5 असे 7 मणी टाकायचे आहे. आणि 7 मणी टाकून ही सुई ह्या 2 ब्राऊन मण्यांमधून टाकून काढून घ्यायची आहे. इथून काढून घ्यायची. सेम आकाराची पाकळी त्या पुढच्या मण्यावर सुद्धा आपल्याला करायची. तर या ठिकाणी सुद्धा आपण 2 ब्राऊन मणी टाकतोय. 2 ब्राऊन टाकायचे आणि 5 हे रेड टाकायचे. 1 2 3 आणि 2 5 असे 7 मणी टाकले आहेत मी. 5 आणि 2 7. 2 ब्राऊन आणि 5 रेड आणि ह्या 2 ब्राऊन मण्यांमधून सुई टाकून घ्यायची आहे. तर ही झाली आपली तिसरी पाकळी तयार. आता करायची आपल्याला ह्या पुढच्या गोल्ड मण्यावरची पाकळी. आता ती करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, ह्या 2 गोल्ड मण्यातून आपण सुई टाकलेली आहे आणि इकडे 4 मणी टाकले आहेत, म्हणून आपल्याला फक्त 4 मणी टाकून घ्यायचे आहेत आणि ही पाकळी कंप्लीट करून घ्यायची आहे. कारण ऑलरेडी त्या ठिकाणी गोल्ड मणी 2 होते, म्हणून मग या ठिकाणी फक्त 4 मणी टाकून ही पाकळी आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. आता ह्या ब्राऊन मण्यातून सुई काढून घ्यायची आणि सुई पुढे घेऊन जायची आहे. अशा पद्धतीने हे फूल तयार झालं. तर ही सुई आपल्याला पुढे न्यायची आहे. तुम्ही पाहू शकता ह्या फुलामध्ये ह्या वरच्या 2 पाकळ्या सारख्या आहेत आणि साईडच्या 2 पाकळ्या सारख्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये या 2 पाकळ्यांमध्ये एक एक मणी मी कमी टाकला. इथे वरती म्हणजे ही टोटल 9 मण्यांची पाकळी आहे, तर ही 10 मण्या ही 8 मण्यांची आहे आणि ही 9 मण्यांची पाकळी. आता आपण काय करणार आहे, ह्यामध्ये ही जी पाकळी केली आपण ही 6 मण्यांवरती केली आणि आपल्याला पुढचे 2 मणी सोडून द्यायचे आहेत आणि पुढच्या 6 मण्यांवरती फूल तयार करायचे आहे. 6 मण्यांवरती फूल तयार करायला काय करावं लागेल आपल्याला, हे 2 सोडले, हे 2 सोडले आणि ह्या 2 मण्यांवरती आपल्याला फूल तयार करावं लागेल. या 2 मण्यांवरती सेम फूल तयार करायचे. आता ते जोडायचं कसं मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण पुढच्या स्टेपकडे जाऊ. तर आता इथे परत आपल्याला 4 गोल्ड मण्यांचा एक फ्लावर तयार करायचा आहे, गोल तयार करायचा आहे. तर 4 मणी टाकून हा 6चा एक
या ठिकाणी गोल तयार होईल. हा इथे एक गोल तयार होतो. सहा मण्यांचा हा गोल तयार झाला. आता आपल्याला ह्या वरच्या मण्यातून सुई टाकायची आहे. वरच्या मण्यातून सुई टाकून घ्यायची. सुई टाकून सेम पाकळी या पद्धतीने तयार करायची. तर आता मी ती पाकळी पहिल्यांदा तयार करते, इथपर्यंत करते, मग तुम्हाला हे जोडायचं कसं ते दाखवते. आता या 3 पाकळ्या मी तयार करून घेतल्या आहेत. आता चौथी पाकळी आपल्याला ह्या पाकळीसोबत जोडून घ्यायची. तर त्याच्यामध्ये ह्या 4 पैकी एक मणी मी टाकून घेते आहे. त्यानंतर ह्या पाकळीच्या ह्या फुलाच्या ह्या 2 मण्यांमधून मी सुई टाकणार आहे. आता किती मणी झाले? 4. आणि एक मणी टाकून, एक रेड मणी टाकून ही पाकळी आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर ही सुई मला या ब्राऊन मण्यातून टाकून ही पाकळी आपण जोडून घेतली आहे. खेचून घ्यायचं म्हणजे ही पाकळी या ठिकाणी जॉईंट होऊन जाईल. पाहू शकता तुम्ही. तर हा धागा मला खेचून घ्यायचा आहे थोडासा. आणि ही सुई आता आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. इथून आता पुढच्या ह्याच्यात सुई घेऊन जायची. या पद्धतीने ह्या पाकळ्या तयार होतात. आता मी ही सुई पुढे नेते आणि ह्या सगळ्या पाकळ्या करून सगळी फुलं करून जोडून घेते आणि शेवटचं फूल तुम्हाला दाखवते. तर ही आपण शेवटची पाकळी बनवतो आहे. शेवटची पाकळी कशी जोडायची ते बघा. 4 मणी टाकून 6चा एक गोल करणार आहे आपण, जसे बाकीच्या पाकळ्यांसाठी केला. ह्या मधल्या 2 मण्यांवरती त्याच्यानंतर ही सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आहे. काढून आपल्याला ती सुई या वरच्या मण्यात टाकायची आहे. फक्त ह्या 2 जोडलेल्या पाकळ्या समजल्या की बाकी सगळं ओके आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 2 ब्राऊन मणी टाकायचे आहेत. त्याच्यानंतर एक रेड मणी टाकायचं आहे. एक रेड मणी टाकायचं आहे. आणि आता ही पाकळी आपल्याजवळ ऑलरेडी तयार आहे म्हणून याच्या ह्या 2 रेड मण्यातून, जे 4 पैकी मधल्या 2 रेड मण्यातून सुई टाकून द्यायची आहे अशी. त्यानंतर एक रेड मणी टाकायचं आहे. रेड मणी टाकून या 2 गोल्ड मण्यातून ह्या 2 गोल्ड मण्यातून सुई टाकून घ्यायची आहे. ही पाकळी अटॅच होऊन जाते आणि ही सुई आपल्याला आता ह्या वरच्या मण्यामध्ये काढून घ्यायची आहे. या वरच्या मण्यामध्ये ही सुई काढून घेतली आहे. आता ह्या पाकळ्या सगळ्या अटॅच झाल्या इथे. आता आपल्याला वरची पाकळी नॉर्मलीच करायची आहे. 2 ब्राऊन मणी टाकायचे आहेत. त्याच्यानंतर 5 रेड टाकायचे आहेत. 1 2 3 हा चौथा आणि एक 5वा, असे 5 मणी म्हणजे 7 मणी आपण टाकणार आहे, कारण मधली पाकळी आहे. मधल्या पाकळीला आपण आता या 2 अटॅच करून घेणार आहे. आता हे आपल्याला ह्या 2 ब्राऊन मण्यांमधून काढून घ्यायचं आहे. सुई थोडीशी घट्ट ओढावी लागेल कारण ढिलं पडू शकते म्हणून. आता परत सुई पुढल्या मण्यातून टाकून सेम 7 मणी टाकून आपल्याला ही पाकळी पूर्ण करायची आहे. याच्यामध्ये 7 मणी टाकायचे आहेत. 2 ब्राऊन आणि 5 रेड, 1 2 त्यानंतर 3 आणि 2
5 हे असे 5 मणी टाकून आपण ही पाकळी आता कंप्लीट करून घेणार आहे, मधली पाकळी. म्हणजे ही 3 नंबरची पाकळी झाली आपली. 3 नंबरची पाकळी कंप्लीट झाली आहे. आता आपल्याला ही सुई ह्या खालच्या गोल्डन मण्यातून घालून घ्यायची. गोल्डन मण्यातून सुई टाकून घेतली आहे. या ठिकाणी थोडंसं खेचावं लागेल आपल्याला, कारण हे ओढल्याने गेलं म्हणून ती पाकळी पसरली. तर हे आपल्याला थोडंसं खेचावं लागेल. खेचलं नाही तर ती पाकळी आपली आकार चेंज झाल्याशिवाय राहणार नाही. तर आता पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 2 गोल्ड मण्यातून सुई टाकायची आहे इथल्या खालच्या, आणि 1 रेड मणी टाकून घ्यायचं आहे. 1 रेड मणी टाकून हा रेड मणी टाकून ह्या 2 इथल्या रेड मण्यातून सुई टाकून घ्यायची आहे. म्हणजे ही पाकळीसुद्धा आपली अटॅच होऊन जाईल. आता 2 रेड मण्यातून टाकल्यानंतर परत 1 रेड मणी घालून घ्यायचा आहे आणि इथल्या ह्या 2 ब्राऊन मण्यातून सुई टाकून घ्यायची. आता मी यामध्ये शेड वगैरे करण्याची काही इच्छा नव्हती, पण ते मणी समजायला हवेत म्हणून मी मुद्दाम 2 ब्राऊन मणी टाकले, आणि म्हणून या ठिकाणी तो थोडा शेड तयार झाला. पण ब्राऊन मणी टाकण्याचा उद्देश पाठीमागे हा होता की तुम्हाला त्या मण्यांची क्वांटिटी समजली पाहिजे. नाहीतर ॲट ए टाईम 7-8 मणी टाकले तर आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होतं. म्हणून मी या ठिकाणी ब्राऊन मण्यांचा यूज केला. पण ते ब्राऊन मणी यूज केले म्हणून त्याचा शेडसुद्धा एक तयार झाला. तर अशा पद्धतीने ही परडी आपण तयार केली. आता आपण हे व्यवस्थित असं जर केलं तर सुंदर दिसते ही परडी. मी त्याचा साईडनी फोटो तुम्हाला दाखवेल. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण इथपर्यंत आलो. आता आपल्याला वरची एक त्याची कडी करायची आहे. तर ती कडी करण्यासाठी काय करू आपण, की ह्या सुईला आपण वरती काढून घेऊ. वर आपल्याला ही सुई काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही सुई आपण वर काढून घेतली. आता याला अडकवायची पट्टी करूया आपण. तर पट्टी करायला मी ही सुई इथे काढली आणि या 3 मण्यातून घेऊन आली. आता काढायचे आहेत आपल्याला 2 व्हाईट मणी त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि एक सपोर्ट तयार करून घ्यायचा आहे. सपोर्ट करून काय करू आपण, या ठिकाणी मी व्हाईट मणी टाकून घेते आणि ही सुई मला इथून फिरवून घ्यायची आहे. पूर्ण मण्यामधून सुई फिरवून घेऊ आपण. अशा पद्धतीने मी सुई फिरवून घेतली. ही सुई फिरवून घेतली. आता या 2 मण्यांवरती आपण चौकोन करणार आहे. 2-2 चौकोन करू. आता याच्यामध्ये काय करू आपण, साईडला व्हाईट मणी टाकून मध्ये एक गोल्ड रेड मणी टाकू. सेंटरला रेड टाकायचा, त्याच्यानंतर बाजूला एक गोल्ड घ्यायचा आणि त्याच्या बाजूला एक व्हाईट घ्यायचा. तर ह्या पद्धतीने आपण हा चौकोन करून घेऊ. या मण्यावरती एक चौकोन करून घ्यायचा आहे आणि तसाच चौकोन त्याच्या बाजूला करायचा आहे. आता वर मी गोल्ड घेतला म्हणून वर गोल्ड घेते आणि बाजूला एक व्हाईट घ्यायचा आहे आणि हा चौकोन इथं आपण कंप्लीट करूया.
आता हेच असेच चौकोन आपल्याला रिपीट करत न्यायचे आहेत. परत बाजूला व्हाईट, नंतर मध्ये गोल्ड आणि एक रेड. अशा पद्धतीने तो येईल, म्हणजे आपला सेंटरला रेड मणी येईल आणि दोन बाजूला गोल्ड मणी येईल. या बाजूने टाकून घ्यायची आणि आता आपल्याला एक व्हाईट घ्यायचं आहे आणि एक गोल्ड घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही पट्टी आपल्याला वाढवायची आहे, पूर्ण जेवढी पाहिजे तेवढी. कंपल्सरी नाही की ही पट्टी अशीच केली पाहिजे, तुम्ही तुमच्या पद्धतीने कशीही पट्टी टाकू शकता. पण मी ही पट्टी यासाठी अशी टाकते आहे की सेंटरला पण ही टाईट राहण्यासाठी एक तार, ज्वेलरीचा जो तार येतो तो तार आपल्याला टाकता येईल जर टाईट राहिली नाही तर. आणि म्हणून मी मधली लाईन हेतू पुरस्सर या पद्धतीने करून घेते आहे. तर एक गोल्ड घ्यायचा, एक व्हाईट घ्यायचा आणि इथून सुई आपल्याला काढून घ्यायची. परत सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करत न्यायची आहे, जेवढी पट्टी पाहिजे तेवढी. तर ही पट्टी मी करून घेते आणि मग फायनली तुम्हाला दाखवते. तर ही पट्टी मी इथपर्यंत करून घेतली आहे. आता आपल्याला ही पट्टी इकडे जोडून घ्यायची आहे. त्या जोडून घेण्यासाठी या भागाला आपण मॅच करूया आणि मॅच करण्यासाठी मी दोन व्हाईट मणी घालून घेतले आहेत. त्याच्यानंतर इकडच्या बाजूला सुद्धा दोन व्हाईट मणी घालून घ्यायचे आहेत. दोन व्हाईट आणि एक रेड. हा सेंटरचा मणी आहे रेड आणि तसेच दोन व्हाईट मणी या बाजूने घालून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे ही आपली पूर्ण पट्टी तयार होते. तर या पट्टीमध्ये याला आपल्याला इकडच्या बाजूने जोडण्यासाठी तिकडून आपण मॅच करतोय. परत इकडे दोन मणी टाकून घेऊ आपण व्हाईट. असे व्हाईट मणी टाकून घेतलेत. त्यानंतर हा धागा आपल्याला असा फिरवून घ्यायचा आहे. फिरवून घेऊन याच्या अपोजिट डायरेक्शनने, हा जिथे आपण अटॅच केला आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनने आपण ह्या दोन मण्यातून सुई टाकून इथून काढून घेऊ. इथून काढायची आहे, सॉरी या बाजूने नाही, इकडून काढावं लागेल आपल्याला. या बाजूने सुई टाकायची आहे आणि आपल्याला हा धागा गोल फिरवून या ठिकाणी पॅक करून घ्यायचं आहे. इथून ही सुई पूर्ण मी गोल फिरवून घेते. आणि याच्यातून परत या दोन मण्यातून टाकून आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी अटॅच करून घेतलं आहे. आणि आता आपण या पट्टीला टाईट करण्यासाठी याच्यामध्ये एक तार टाकून घेऊ. अशा पद्धतीने हे फायनल प्रॉडक्ट तयार होते. त्याचे काही साईडनी सुद्धा मी फोटोग्राफ दाखवते तुम्हाला. आणि खूप सुंदर दिसते ही परडी.
याच्यामध्ये आपण सरळ करण्यासाठी या ठिकाणी या पट्टीमध्ये एक ज्वेलरीचं तार टाकलेलं आहे, जेणेकरून ती पट्टी कडक राहील. जर माझी कलाकृती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट मात्र नक्की करा. आणि जे या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.